दिनांक 13/7 2026 रोजी रात्री पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली, की निमगाव सावा या गावाच्या हद्दीमध्ये आमचे काही लोकांना मजूर म्हणून अडवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही स्वतः तहसीलदार जुन्नर, त्याचबरोबर कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, एन-जी-ओचे काही स्वयंसेवी एन-जी-ओचे काही कर्मचारी, पोलीस स्टेशनचा स्टाफ हे आम्ही सदर ठिकाणी गेलो. सदर फिर्यादी तक्रारदार आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सदरचं ठिकाण हे सुलतानपूर या ठिकाणी आढळून आलं आणि त्या ठिकाणी जी परिस्थिती होती त्यानुसार त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. सदर ठिकाणी पालांमध्ये 38 लोकं त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 फॅमिली होत्या आणि त्यांना प्रश्न विचारून त्यांची चौकशी करून या संदर्भातल्या 38 लोकांना त्या ठिकाणावरून रेस्क्यू करण्यात आलं. सदर जो इसम आहे खंडू भानुदास माने याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 172/2026, BNS 115-2, 127-4, 351-2, बॉन्डेड लेबर ॲबॉलिशन ॲक्ट 1976चे 16, 17, 18, 19 तसेच ॲट्रॉसिटीच्या कलमांना अन्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा आम्ही स्वतः करत आहोत. सर, हे जे कामगार आहेत हे गेले कित्येक वर्षापासून ह्या इसमाकडे कामाला होते आणि हे सगळे कुठल्या जिल्ह्यांमधले आहेत? घटनास्थळावर लोकांकडे विचारपूस केल्यानंतर सदर लोक ही त्याच्याकडे 2 वर्षापासून कामाला आहेत. हे मालेगाव, नाशिक आणि एरंडोल, जळगाव या ठिकाणची ती लोकं आहेत. त्यांना बळजबरीने काम करून घेण्यात येत होतं. त्यांचे मोबाईल हे खंडू माने म्हणून जो आरोपी आहे त्यांनी त्याच्याकडे घेतले होते. त्यांचे आधार कार्ड आणि इतर जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा स्वतःकडे जप्त करून ठेवण्यात आले होते. म्हणजे अशी माहिती मिळते की तिथं त्यांना अगदी बंदी, म्हणजे तिथं त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी CCTV वगैरे लावले होते. काय कितपत सत्यता आहे या सगळ्यामध्ये? हो, त्या ठिकाणी त्यांनी CCTV लावले होते की आणि त्या संदर्भाने DVR आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. या सगळ्यांचं पेमेंट तो ऑनलाईन करत होता की कसं, म्हणजे नेमकी? याच्याविषयी पुढील आपला तपास चालू आहे.